विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण 6व्या प्रकरणातील 6.1 मधील सर्व उदाहरणं सोडवलेली आहेत। आता आज आपण 6.2 मधील पुढील उदाहरण सोडूया। चला तर पाहूया पहिलं उदाहरण। एका गळसरीचे वजन 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम, एका बांगडीचे वजन 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम आणि एका अंगठीचे वजन 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम आहे, तर सगळ्या दागिन्यांचे मिळून म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? बेरीज करावी लागेल की नाही बेरीज? मग बघा आपण करूयात बेरीज। हे सोडवताना आता गळसरी माहिती आहे का तुम्हाला? गळसरी काय असते ते? गळ्यातला हात त्याला गळसरी म्हणतात, मुलींना माहित असते जास्त, आहे की नाही? मग या गळसरीचे वजन किती आहे? 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम। कसं लिहिणार आपण? दशांश मध्ये, नाहीतर याला मग आपल्याला ग्रॅम आणि मिलीग्रॅम असं स्वतंत्र करावं लागेल, किंवा पॉइंट मध्ये लिहू शकतो आपण। दशांश आपण शिकलं म्हणल्यावर कशाला आता जास्त अडचणीत जायचंय? दशांश न वापरून लिहू शकतो आपण। ग्रॅम आणि मिलीग्रॅमचा संबंध कितीचा असतो सांगा बरं मला? 1000। म्हणजे दशांशच्या पुढे 3 अंक असलेच पाहिजे, बरोबर? मग आता आपल्याला काय करावं लागेल? नीट लक्षात घ्या। 25 ग्रॅम सांगितलंय पहिलं वजन, बघा 25 ग्रॅम पॉइंट दिला, आणि आता त्यांनी 35 मिलीग्रॅम म्हटलंय। मी जर असं 35 लिहिलं तर माझं चुकलं का? कारण 3 अंक असले पाहिजे या पुढे 0, मग 35 ग्रॅम झालं का ते? मग हे चुकलंच आपलं, ही चूक होऊ द्यायची नाही। तर जनरली होणारी चूक ही, आपण 35 कसं लिहिणार? 0 3 5, कारण 1000चा संबंध आहे म्हणलं की दशांशच्या पुढे 3 अंक। आता बघा हे 35च आहे, हे झालं ग्रॅम 25 आणि हे 35 मिलीग्रॅम झालं, हे झालं गळसरीचं वजन। त्यानंतर बघा एका बांगडीचे वजन 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम। आता तुम्ही मला सांगायचं कसं लिहिणार? 15 दशांश चिन्ह बरोबर 005। मी 5 लिहिलं तर झाली चूक, मग तशी चूक होऊ द्यायची नाही। त्यानंतर ह्याचं वजन, अंगठीचे वजन किती आहे? इथं मात्र 10 दशांश चिन्ह 4, 3 ला 3 अंक आहेत, 4 5 0, आणि एकूण म्हटलंय, एकूण मिळून म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागणार आहे। करूयात बेरीज। 5 आणि 5 हाताला 5 आणि 1 6 आणि 3 9, 4 ला दशांशला 5 आणि 5 हातचा 2 3 आणि 5 झाले। काय आलं? हे इकडचे ग्रॅम पॉइंटचे इकडचे आणि इकडचे मिलीग्रॅम। मग बघा आता हे सगळं आपल्याला पॉइंट मध्ये दिलेलं आहे ग्रॅम, म्हणजे डायरेक्टली आलं ते ग्रॅम आपलं। ग्रॅम आणि मिलीग्रॅम मध्ये लिहायचंच नाही ना आपल्याला, ग्रॅम आणि मिलीग्रॅम लिहायचं असतं तर काय झालं असतं? 50 ग्रॅम 490 मिलीग्रॅम। मग सगळं ग्रॅम मध्ये म्हणजे यालाच नाव पॉइंट मध्ये ग्रॅम। मग असा पर्याय कुठं आहे ते शोधायचा। पर्याय क्रमांक बघा इथं घाबरायचं नाही, 2 दिलेत पण शेवटी असतच ना 0, म्हणजे हे असं, म्हणजे पर्याय क्रमांक बी। कुणाची काय अडचण आहे का? जनरली याच्यामध्ये होणाऱ्या चुका काय? इथं लिहिताना 35 लिहितेत, डायरेक्ट 5 लिहितेत, त्या चुका होऊ द्यायच्या नाहीत। आलं लक्षात? यानंतर पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। कुणाची काय अडचण नाही ना? काही सुद्धा अडचण असण्याची गरज नाही। दशांशचा बेरीज वजाबाकी गुणाकार आपल्याला येतो। त्यानंतर बघा दुसरं उदाहरण पाहूया। एक माणूस मोटार गाडीने 180 किमी अंतर 3 तासात जातो। बघा अंतर किती आहे? 180 किमी। बघा अंतर दिलेलं आपल्याला 180 किमी, आणि त्याला वेळ किती लागतो जायला? 3 तास। वेळ फक्त 3 तास लागतो, 3 तास। आता आपल्याला एक प्रकरण आहे वेळ अंतर वेग पुढं, त्यावेळी सूत्र वगैरे सगळं बघूया आपण। आता सूत्र बघण्याची गरज
नाही. आता फक्त आपण विचार करून सोडूयात हे उदाहरण, बरोबर. मग आणि आपल्याला काय म्हटलंय तर त्याच वेगाने पुढचे अंतर 120 किलोमीटर अंतर जायला किती वेळ लागेल, म्हणजे आपल्याला पुढचं 120 किलोमीटर जे अंतर आहे ते कापायला किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे गणितात, बरोबर. आता नीट लक्षात घ्या, हा शब्द जेव्हा तुम्ही बघितला त्याच वेगाने, त्यावेळी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे वेग कशाला म्हणतात, तर एका तासात कापलेले अंतर म्हणजे काय असतो, वेग. म्हणजे आपण अगोदर वेग काढू, मग वेग काढूयात. वेग बरोबर सूत्र काय माहितीये का, अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे 180 भागिले वेळ किती लागलाय 3 तास. साइन त्रिक 3 साई 18 0 किमी. म्हणजे वेग काय आला, एका तासात ती गाडी 60 किलोमीटर अंतर जाते. म्हणजे तो त्या गाडीचा वेग आला ताशी 60 किमी. काय आला, ताशी 60 किमी. आता पुढचं इथं त्याच वेगाने, म्हणजे कोणत्या वेगाने, 60 किलोमीटर वेगाने. पुढचं 120 किलोमीटर अंतर जायला किती वेळ लागेल, तर आपल्याला काय करावं लागेल, तर बघा पुढचा वेग आपल्याला वेळ काढायचा आहे. आता वेळ, मग अंतर किती आहे 120 आणि आपला वेग काय आहे 60. मग 60 न भागावं लागेल त्याला. मग 60 दोन्ही 120. किंवा कसं कटवू शकता, हे बघा 1 0 1 0 6 दुने, तसं मी केलं तर 60 दुने 120 6 दुने पण 12 2 तास. आणि असं कुठं आहे, पर्याय क्रमांक बी. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. आलं लक्षात. बघा फार सोपं, तुम्ही सुद्धा तुम्ही करू शकता हे उदाहरण. एवढं करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तुम्ही मला अगोदरच सांगितलं होतं उत्तर काय येते ते, बरोबर. समजलं ना, ओके. हा, यानंतर आपण पाहूया तिसरं उदाहरण. फार सोपी उदाहरण नाही, काही अडचण नाही. बघा एक गाडी 8 तासात 480 किमी अंतर जाते, तर 2 तासात किती अंतर जाईल असा हा प्रश्न आहे. याच्या पूर्वीचा प्रश्न असाच होता, 8 तासात किती किलोमीटर अंतर जाते 480. आता मी सगळं लिहित बसत नाही, डायरेक्ट आपण गाडीचा वेग काढू शकतो. बघा वेग बरोबर सूत्र आहे अंतर, लिहितो तरी पण म्हणलं होतं लिहिणार नाही पण लिहितो. अंतर भागिले वेळ. अंतर किती दिलेलं आहे आपल्याला 480 आणि तेवढं अंतर कापायला किती वेळ लागतो 8 तास. म्हणजे भागिले 8. 8 एका 8 8 साई 48 शून्याला 0 60 किमी. म्हणजे एका तासातील वेग काय आला, एका तासात जेवढा अंतर कापते तो त्या गाडीचा वेग असतो. आलं लक्षात, काय अडचण आहे का. आता आपल्याला तेच नव्हतं, नुसता वेग काढायचा का नाही, तर 2 तासात किती अंतर जाईल. आता ही एका तासात किती जाते 60. मग 2 तासात, म्हणून बघा 2 तासात बरोबर काय होईल, एका तासात किती 60 किमी गुणिले काय करावं लागेल 2. म्हणजे 120 काय काढलंय आपण अंतर काढलंय, म्हणजे ते किलोमीटर मध्ये असणार. म्हणजे 2 तासात किती किलोमीटर अंतर जाईल 120. आणि असा ऑप्शन आपल्याकडे आहे का, पर्याय क्रमांक ए. काही अवघड होतं का उदाहरण, काही सुद्धा अवघड नाही. चला आता चौथं उदाहरण पाहूयात लगेच. चौथ्या उदाहरणाचा विचार करताना बघा, किशोरने रुपये 205.50 ची औषधे 205.50 ची औषधे
म्हणजे 205 रुपये 50 पैशाची औषधं. 50 पैसे म्हणजे रुपयाचा अर्धा भाग. व आणि रुपये 180.50 ची एक विजेरी घेतली. विजेरी म्हणजे आपण बॅटरी वापरतो की नाही, टॉर्च म्हणजे विजेरी. आणि हे खरेदी करताना दोन्हीसाठी 500 रुपयाची नोट दिली. दोन वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि 500 रुपयाची नोट दिली, तर त्याला परत मिळालेले पैसे आहेत. मग दुकानदार त्याला परत किती करेल, त्याला किती रुपये परत येतील? व्यावहारिक गणितामध्ये तुम्ही पण दुकानाला जाता, तुम्हाला माहित आहे काहीतरी आणता. काय आणता? केक आणता. बाकी काय येतंय आपल्याला? वाढदिवसाचा केक आणायचा आहे, बाकी नाही तर मग चॉकलेट घेता. चॉकलेट घेताना सुद्धा समजा तुमच्याकडे 10 रुपये असेल, 5 रुपयाचे एक चॉकलेट घेतलं, तुमच्याकडे 50 रुपयाची नोट आहे समजा, तुम्ही एक चॉकलेट घेतलं 5 रुपयाचं, एक पेन घेतला 10 रुपयाचा, तर किती रुपये होतात? 15. काय केलं तुम्ही? त्याची बेरीज. आणि तुम्ही 50 रुपये दिले दुकानदाराला, मग किती रुपये परत करेल दुकानदार? 35. दुकानदाराला काय खात्यात घालायचं का 45 देऊन? तर बघा 35 रुपये परत करेल. म्हणजे काय? आपल्याला एकूण खरेदी केलेली ज्या वस्तू आहेत त्यांची किंमत काढावी लागेल. म्हणजे बघा हे औषध किती रुपयांची होती? 205.50 म्हणजेच 205 रुपये 50 पैसे अधिक या टॉर्चची किंमत विजेरीची 180.50 यांची करूयात बेरीज. बोला 0 0 5 आणि 5 10 ला 0 हाताला 1 दशांश चिन्हाला दशांश चिन्ह हातचा विसरायचं ना बरं का. 5 आणि 1 6 8 ला 8 2 आणि 1 3. म्हणजेच त्या एकूण दोन्ही वस्तूंची मिळून किंमत किती झाली? 386. किती झाली? 386 रुपये झाली. 386. मग लक्षात घ्या 386 रुपये दुकानदार घेईल की नाही? मग 500चे नोट दिलेले आहे, मग त्या 500 मधून काय करावं लागेल आपल्याला? मग करूयात 500 वजा. तुम्ही म्हणाल सर दशांश चिन्ह दिलंच नाही तुम्ही. हे पण पुढे दशांश चिन्हाच्या पुढे काही रक्कम नाही म्हणजे 386 रुपयाचे आहेत ना, कशाला उभं दशांश चिन्ह द्यायची गरज नसताना. मग 386 वजा बाकी करूयात आपण. 10 मधून 6 कमी केले, 10 मधून 6 कमी केले की 114 असलं तर मला कधी माहित नव्हतं बाबा. 10 मधून 6 कमी केले 4. त्यानंतर इथं 9 मधून 8 कमी केले 1 आणि इथं 4 मधून 3 कमी केले. दुकानदार किती रुपये रक्कम परत करेल? मग असं कुठं आहे आपल्याकडं? पर्याय क्रमांक बी. सोपं होतं की नाही उदाहरण? आलं की नाही लक्षात? हा यानंतर पाहूयात आपण पुढील प्रश्न. अपूर्वा पुढील प्रश्न 5वा प्रश्न. 4 मीटर लांबीच्या कापडाचे 25 सेमी लांबीचे एकूण किती तुकडे होतील? एक कापड आहे 4 मीटर लांबीचं. 4 मीटर लांबीचे कापड आहे आणि त्याचे आपल्याला तुकडे करायचे. तुकडा कशाचा करायचा? कोणत्या ह्याच्यामध्ये? 25 सेमी. एकक सारखा आहे का रे दोघांचं? नाही. तुकडा आपल्याला 25 सेमीचा करायचा आहे. म्हणजे आपल्याला या 4 मीटरचं कशामध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे? सेमी मध्ये रूपांतर करावं लागेल ना अगोदर. मग मला सांगा 4 मीटरचं सेमी करताना किती सेंटीमीटर होईल बघा बरं. 1 मीटर मध्ये किती सेमी असतात? 100. बरोबर. मग आपल्याला मीटरचं सेमी करायचंय. हे 4 ला 4 तर मी अगोदर लिहितोच. आता लहानाचं मोठं करायचंय का मोठ्याचं लहान करायचंय? मोठ्याचं लहान. मग आता गुणणार का भागणार? म्हणून गुणिले चिन्ह देणार. आता संबंध कितीचा? 100 लिहायचं. म्हणजे सोपं जातं. आपण असा विचार करायचाच. मग काय आलं? 400 पण एकक काय लिहिणार मी?
कारण आपल्याला सेमी मध्ये रूपांतर करायचं होतं, केलं सेमी मध्ये रूपांतर. आता काय करणार आपण, तुकडे किती, आता तुकडे करायचे बरोबर. हे 400चे 25 25 25 25चे तुकडे करायचे म्हणजे भाग करायचे म्हणजे भागायचं. म्हणजे 400 ला 25 न भागणार. डायरेक्ट 25 चा पाडा येत असेल तर ठीक, 5 न संक्षिप्त रूप दिलं तरी पण चालेल, डबल करावं लागेल फक्त. 25 न डायरेक्ट भागू का मी, 5 न भागू. 25 एक 25 च्या पाड्यामध्ये 40 बघायचंय आपल्याला. 25 एक 40 मधून 25 गेले, 15 राहिले, मग संख्या काय झाली, हे 150. 25 च्या पाड्यामध्ये 25 आहे 100 म्हणजे 16 काय तयार होतील, तुकडे. असं कुठं आहे बघा पर्यायामध्ये. म्हणजे आपल्याला जर असं तुकडे वगैरे करा म्हटलं तर आपल्याला एका एककात रूपांतर अगोदर करावं लागेल. अलग लक्षात. तुकडा करायचं म्हणजे तो छोटाच असणार आहे, म्हणजे छोट्याच्या एककामध्ये रूपांतर करावं लागेल मोठ्या एककाचं. म्हणून आपण मीटरचं सेंटीमीटर मध्ये केलं आणि भागलं. काय अडचण आहे का, सगळ्यांना समजलं. असा कसाही प्रश्न आला तर चुकायचं नाही. आता यानंतरचा आपण 6वा प्रश्न पाहूया. बघा, 5 सेमीला किमी मध्ये अशा प्रकारे, किमी मी म्हणलं असं म्हणायचं नाही, 5 सेंटीमीटरला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवता येईल. याचा अर्थ काय, आपल्याला सेंटीमीटरचं किलोमीटर बनवायचं. ओके, आपण लिहूयात. बघा, 5 सेमी आपल्याला काय बनवायचं बघा, किलोमीटर. म्हणजे लहानाचं काय बनवायचं, मग मी 5 तर लिहिणारच बाबा अगोदर. आता लहानाचं काय बनवायचं म्हणलात, मग क्रिया कोणती करणार आपण, 100% इथपर्यंत आपण बरोबर आहे, भागिले. आता फक्त संबंध कितीचा नीट बघा. आपण इकडून इकडून जाऊया, ऐका की बघूयात. मोठं कोणतं एकक आहे, किमी बरोबर. म्हणजे किलोमीटर, पुन्हा हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर. बाद झालं. सेंटीमीटरच करायचं आपल्याला, नाहीतर आपली गाडी कधी थांबतच नाही. सुपर एक्सप्रेस असती, चेन्नई एक्सप्रेस सारखी. पुढं एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. कितीचा संबंध आहे या दोघात, 1 लाख न भागावं लागेल आपल्याला. 1 लाख बरोबर. आता आपल्याला हे कशात रूपांतर करायचं, दशांश मध्ये. कितीला दशांश चिन्ह सरकवायचं, 1 2 3 4 5 जेवढे शून्य असतील. आला बाबा आपला शब्द आवडता, कोणता रे, पाठ झाला हो तुम्हाला, आहे की नाही. म्हणजे डावीकडे सरकायचं आपल्याला. पण डावीकडे किती चिन्ह आहेत, आता सॉरी किती संख्या आहेत, अंक एकच आहे. मग आपल्याला त्याच्या अगोदर किती शून्य घ्यावे लागतील, 4 घ्यावे लागतील. आणि त्याच्या डावीकडे दशांश चिन्ह. म्हणजे बघा, हे 5 लिहिलं, 0 0 0 0 दशांश चिन्ह. आणि कशात रूपांतर केलंय ते विसरायचं नाही, किलोमीटर. असा पर्याय कुठे दिसतोय का, बघूयात आपण. 1 2 3 4 आणि 5. ओके, पर्याय क्रमांक C. याचा आपल्याला भरपूर सराव झालाय. यानंतर आपण स्वाध्याय 6.2 मधील 7वं उदाहरण पाहूया. पहा काय उदाहरण आहे ते. तर या उदाहरणाचा विचार करताना फार सोपं आहे. अशा प्रकारची 2 उदाहरणं यापूर्वी आपण सोडवलेली आहेत. तर पहा, एका पाण्याच्या टाकीची क्षमता 750 लिटर आहे. क्षमता म्हणजे धारकता, म्हणजे काटोकाट भरल्यानंतर मावणारी पाणी किती लिटर मावतं, 750. ती 4/15 भरलेली आहे. त्या टाकीचे एकूण भाग 15 केल्यानंतर त्यातील 4 भाग भरलेले आहेत. ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल. आता पाणी कुठे बसणार आहे, रिकाम्या भागामध्ये. मग टाकीचे 15 भागापैकी 4 भाग भरलेले आहेत, म्हणजे रिकामे भाग किती आहेत, तर निश्चित 11 आहेत. मग आता मी आकृती वगैरे काढणार नाही. आता असे प्रश्न विदाऊट आकृती काढता तुम्हाला सोडवता आले पाहिजे. मग कसं सोडवणार आपण, तर बघा, टाकीची धारकता
आता मी आकृती काढणार नाही असं तुम्हाला सांगितलेलं आहे. टाकीची धारकता किंवा त्यालाच आपण एक शब्द आणखी वापरतो, क्षमता. इंग्रजीमध्ये आपण कॅपॅसिटी म्हणतो. किती आहे रे? 750 लिटर. ही पहिली गोष्ट आपल्याला माहित असलेली. आता त्यापैकी टाकीचा भरलेला भाग बरोबर 4/15. 4/15. भरलेला भाग असला की लगेच आपल्याला रिकामा भाग काढता येतो. मग रिकामा भाग काय येईल? रिकामा भाग बरोबर 15 पैकी 4 भरलेत म्हणजे 11 रिकामे. म्हणजे रिकामा भाग आहे 11/15. हे बघा, तिरकस लिहिलं, असं लिहिलं काय आणि तिरकस लिहिलं का? तुमच्या लक्षात येऊ द्या, हे सेम आहे. कारण कधी कधी परीक्षेमध्ये असं तिरकस लिहून देतात, मग सर हे काय आहे असं म्हणतो आपण. हे बघा, 1/2 असं लिहितो का आपण? तेच असं लिहिलं जातं, 1/2, 3/4, 5/6 हे असं लिहिलं जातं. मग आपल्याला तिथं कळत नाही सर काय काय आलं की. असा तिरकस लिहून सुद्धा छेद दिला जातो, हे पण लक्षात घ्या. आता बघा, आता आपण पाहूया आपल्याला विचारलंय काय, तर पाण्याने पूर्णपणे भरण्यासाठी तिच्यात किती पाणी भरावे लागेल. आता पाणी कुठं भरता येईल? रिकाम्या भागातच. का भरलेल्या भागात पाणी भरणार कोण? रिकाम्या भागात. म्हणजे रिकाम्या भागात पाणी किती बसणार आहे ते पाहायचंय आपल्याला. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक भाग काढावा लागेल की नाही? एक भागाचं कसं काढणार आपण? कारण एकूण क्षमता भागिले त्याची केलेले एकूण भाग म्हणून काढूयात. एक भाग बरोबर किंवा एका भागाची क्षमता. मी एक भागच लिहितो नेहमी. एक भाग बरोबर बाळांनो, एकूण क्षमता आहे 750 आणि टाकीचे एकूण भाग केलेले आहेत 15 म्हणून 15 न भागायचं. 15×5 75 आणि 0. 15×5 75 आणि 0 काय आलं? एका भागात किती लिटर? 50 लिटर पाणी मावते. हे काढलं आपण एका भागातलं. आपल्याला म्हणलं रिकाम्या भागात किती पाणी बसेल. आता मग रिकामे भागच किती आहेत आपले? 11 आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? रिकाम्या भागात भरावे लागणारे पाणी बरोबर काय करावं लागेल? एका भागात 50 गुणिले 11 भाग रिकामे बरोबर 550 लिटर. आणि असा पर्याय आपल्याला कुठं आहे ते पाहावं लागेल. तर पर्याय क्रमांक सी म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला काही अडचण नाही, मनुष्य प्राणी असाल तर. पुढं आलं लक्षात? काही अडचण आहे का? जर आपल्याला विचारलं असतं आता त्या टाकीत किती पाणी आहे, तर किती आहे सांगा बरं? टाकीत किती पाणी आहे? 200 लिटर. कारण 4 भाग भरलेत, एक भाग म्हणजे 50, मग 200 लिटर पाणी आहे. पण आपल्याला विचारलं किती भरावं लागेल, हे गोष्टी लक्षात घेत चला. इथं पर्याय काही आहे 200. चुकायला स्पर्धा परीक्षेतला एक नियम लक्षात ठेवा, थोडंसं काळजी कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. नाही तर आपण चुकीचं उत्तर जे आपण काढतो ते पर्यायामध्ये जनरली दिलेलं असतं. थोडं काळजीपूर्वक. यानंतर आपण 8वा प्रश्न पाहूया. एक दुकानदार ₹12ला एक बॉल पेन म्हणजे आपण वापरतो ती कांडी असणारी पेन जी असते ते, किंवा 5चे पॅकेट ₹50ला विकतो. 23 बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल? हा प्रश्न 2017ला जी नवोदयची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. असाच प्रश्न आपण यापूर्वी सोडवलेला आहे केळींचा. 96 केळी होते पा डझनाला काहीतरी दर 99. काही का असे ना केळींचा प्रश्न सोडवलाय, सेम तसा सोडवायचा आहे आपल्याला हा प्रश्न. आता बघा सुरुवातीला लक्षात घ्या,
दर एकाचा दिलेला असतो आणि दर ग्रुपचा दिलेला असतो, गटाचा. मग पॅकेट असेल, डझन असेल, पुडा असेल, बिस्किट पुडा सुद्धा त्याचे डझन काही देऊ द्या. एक ग्रुपचा गटाचा दर दिलेला असतो आणि एक सिंगलचा एकट्याचा दर दिलेला असतो. त्यावेळी जेवढ्या गटाचा दर दिलेला असतो का तेवढे गट आपल्याला बनवावे लागतात अगोदर. मग इथं पॅकेटचा दर दिलाय, मग आपल्याला किती पॅकेट होते ते पाहावं लागेल की नाही. मग आपल्याला वस्तू किती खरेदी करायच्या, 23 बॉल पेन. वस्तू म्हणजे पेन ही एक वस्तूच आहे ना. मग अगोदर त्याचे पॅकेट किती तयार होतील, सुट्या किती राहतील ते पाहावं लागेल. श्रेया लक्ष दे. हे बघा 23 बॉल पेन आपल्याला खरेदी करायचे. तर त्या 23 बॉल पेनला कशाने भागूयात आपण बाळांनो. एका पॅकेट मध्ये 12, आता काय डझन बनवायचे का आपल्याला, अजिबात नाही. पॅकेट बनवायचे. पॅकेट मध्ये किती पेन आहे, 5. मग 5नच भागावं लागेल. 10चं पॅकेट असेल तर 10नेच भागावं लागेल. जेवढ्याचं पॅकेट, हे 5चं पॅकेट आहे म्हणून आपल्याला हे 23ला 5न भागायला पाहिजे. असंच भागतो. आता काही असं काढून भागण्याची गरज नाहीये. 5 चोक 20. किती झाले पॅकेट, 4 झाले. आता काहीतरी शिल्लक राहिले की बाळांनो, 3 पेन राहिले शिल्लक. काल पण आपण डझन आणि केळी असं सोडवलं आताच्या तासामध्ये पण, या अगोदरच्या उदाहरणामध्ये. आता बघा, मग आता या 4 पॅकेटची किंमत काय होईल, 4 पॅकेटची किंमत 200. कसं करणार, 200 4 × 50. 4 × एका पॅकेटची किंमत आहे 50, बरोबर काय येणार 200 रुपये. आणि सिंगल किती पेन घ्यावे लागतात आपल्याला, 3. मग 3 पेनची किंमत सुद्धा आपल्याला काढावी लागेल. 3 पेनची किंमत बरोबर 3 × एका पेनची किंमत आपल्याला दिलेली आहे बाळांनो 12. मग 12 त्रिक 36. आणि एकूण किती रुपये द्यावे लागतील, तर यांची एकूण म्हटलंय म्हणून बेरीज करावी लागेल. 236 रुपये. आणि असं कुठं आहे पर्यायामध्ये बघूयात आपण. तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. इथं सुद्धा जर तुम्ही डायरेक्टली 23 × 12 असं गुणाकार केला तरी इथं उत्तर येणारं उत्तर 276 आहेच. म्हणजे तुम्हाला उल्लू बनवलं जातं. उल्लू माहितीये की, आणि तुम्ही उल्लू बनायचं नाही. ते बनवतात, बनवण्याचा प्रयत्न करतात, बनायचं नाही. आलं लक्षात हे 2 प्रश्न. यानंतर या स्वाध्यायातील शेवटचं उदाहरण आपण पाहणार आहोत. सोपं उदाहरण आहे, व्यवहारातलं उदाहरण आहे. तुम्ही पण सारखं दुकानामध्ये जातात, वही पेन घेतात का नाही, पण काय घेतात, कुरकुरे वगैरे आहे की नाही. तिथं पण हिशोब येतोच ना. आपण तरी पण नोट द्यावी लागते, पैसे परत घ्यावे लागतात, काही का घेईना दुकानामध्ये. इथं मात्र उदाहरणात काय दिले बघा. शारदाने एक वही 25 रुपये 50 पैशाला, एक पेन 7 रुपये 50 पैसे आणि 6 पेन्सिली. इथं चुकायचं नाही, 6 पेन्सिली. प्रत्येकी हा शब्द महत्वाचा. प्रत्येकी म्हणजे एका पेनची किंमत असते. प्रत्येकी पेन्सिलची आता या ठिकाणी एका प्रत्येकी रुपये 1.25 ला खरेदी केल्या. म्हणजे एक पेन्सिल 1 रुपया 25 पैशाला म्हणजे 1.25 रुपयाला खरेदी केली. अशा 6 पेन्सिली. मग 6 पेन्सिलची किंमत काढायला विसरायचं नाही. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली तर दुकानदाराने तिला परत केलेली रक्कम आहे, म्हणजे दुकानदार तिला किती रुपये परत करेल. तर अगोदर एकूण तिने खरेदी केलेल्या सर्व वस्तूंची किंमत आपल्याला काढावी लागेल, बरोबर. तर पहा, आपण अगोदर एक आहे ही वस्तू म्हणून याची किंमत काढूया. 6 पेन्सिलींची किंमत बरोबर. 6 पेन्सिलीची किंमत कशी काढणार. एकाची काय किंमत आहे 1.25 गुणिले 6
आता आपल्याला गुणाकार करता येतो डायरेक्टली. काय इथल्या इथे येत नाही का? 6 35 ला 0, हातच्याले 3, 6 दुने 12 आणि 3 15, हातचा परत 1, 6 1 6 आणि 1 7. दशांश चिन्हाच्या पुढे 2 गुणाकार शिकलो की नाही? 2 अंक. मग 2 अंक ठेवावेच लागतील आपल्याला. एवढे रुपये आले. बरोबर. आता त्यानंतर आपल्याला 6 पेन्सिलची किंमत माहित झाली. बाकी तर एक एक वस्तू घेतली. मग वहीची किंमत काय? मग इकडे लिहिणार मी 25.50. पुढे कशाची किंमत काय दिलेलं आहे? अजून पेन. पेनची किंमत काय? 7.50. एकूण काय किंमत होईल बघा. त्या दुकानदाराला द्यावी लागणारी एकूण रक्कम. हे शून्याला 0, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 15 ला 5, हातचाला 1, दशांशला दशांश. गुणाकारामध्ये सगळं झाल्यावर दशांश चिन्ह द्यायचं. बेरजेमध्ये जिथं आहे तिथं देऊन टाकायचं. मग हातचा 1 आलेला आहे. 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, हातच्याले 2, 2 आणि 2 4. म्हणजे किती रुपये? दुकानदाराकडून घेतलेल्या वस्तूंची एकूण किंमत काय झाली? 40.50. यालाच आपण असं पण वाचू शकतो 40 रुपये 50 पैसे. यालाच आपण असं पण वाचू शकतो 40.5 रुपये. 40.5 रुपये. मग गणित झालं का आपलं? इथं का इथं उत्तर अर्ध्यात सोडणारे काय असतात? अर्ध्यापर्यंतच गडबड करून 10 आलं उत्तर की लगेच लिहायचं. हे फक्त वस्तूंची किंमत झाली. पण आपल्याला विचारलेलं नाही तर किती रुपये द्यावे लागतील असं विचारलंय का? दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील नाही विचारलं. दुकानदाराला दिलेत 50 ची नोट. किती परत करेल? मग आपल्याला काय करावं लागेल? 50 रुपये. आता हे दशांश मध्ये असल्यामुळे इथं पण दशांश देऊ. 50 दशांश चिन्ह 0 0 वजा एकूण किंमत 40 दशांश चिन्ह 5 0. बघा मग आता वजाबाकी करायची. बेरीज करते 0. 10 मधून 5 कमी केले 5, दशांशला दशांश 9 मधून आणि इथून 4 मधून 4 कमी केले 0. असं कटवा तसलं स्कॉलरशिप आपण काय आता तसं करत बसायचं का? तिसरीच्या लेकरावनी किती रुपये आलं? 9 रुपये 50 पैसे. मग दुकानदार किती परत करेल? असं कुठं आहे बघा बरं. पर्याय क्रमांक ए मध्ये आहे. मग आज आपण या स्वाध्याय 6.2 मधील सर्व उदाहरणं पाहिलेली आहेत. समजले असेल एखादा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट मध्ये बघा. समजला नसेल तर धन्यवाद.